नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला तर मैत्रिणींनो, शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला वटसावित्री पौर्णिमेची थोडीशी माहिती आणि साहित्य काय काय लागतं यावर सविस्तर माहिती सांगणार आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2026मध्ये वटपौर्णिमा ही कोणत्या तिथीला आलेली आहे ते सांगते. 19 जून 2026 रोजी साजरी करण्यात येणार आहे वटपौर्णिमा. पौर्णिमा तिथी ही 29 जून रोजी पहाटे 3:06 सुरू होणार आहे आणि 30 जून रोजी पहाटे 5:26 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार 19 जूनला हा सण साजरा करायला शुभ मानला जातो. वटपौर्णिमा हा सण सुवासिन महिलेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो, जो की पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी साजरा केला जातो. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत मिळवले होते. ज्या झाडाखाली सावित्रीला पतीचे प्राण परत मिळाले होते ते वडाचे झाड होते. सत्यवानाला जीवदान मिळाल्यामुळे तेव्हापासून वटसावित्रीची पौर्णिमा साजरी केली जाते आणि झाडाची पूजा मनोभावे केली जाते. वडाची पूजा करताना 7 वेळा त्याला सूत गुंडाळले जाते आणि त्याला पाणीचे फेरे मारले जाते. 7 वेळा कच्चे सूत गुंडाळले जाते. मनोभावे सेवा करून आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य अशी मागणी करतात महिला. सुवासिन महिलेसाठी हा वटपौर्णिमेचा सण अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानलेला आहे. वटपौर्णिमेचा सणाच्या दिवशी पौर्णिमेचा उपवास धरला जातो. कुणी तो दुपारी सोडतं आणि कोणी संध्याकाळीही सोडतं. वटपौर्णिमेच्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. चला तर मग मैत्रिणींनो, आता मी माझ्या पद्धतीने काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगत आहे. मला तेवढीच माहिती होती सांगितली. चला तर मग आता एक ताट घ्यायचं, हळदी कुंकू, तेलाचा दिवा, तुपाची फुलवात, अक्षदा, गंगाजल, भस्म, पांढरं कच्चं सूत, कापूर, पाण्यानं भरलेला एक तांब्या, गंगाजल, वस्त्र, हळदी कुंकू लावून घेतलेले एक छान असं वस्त्र, धूप, अगरबत्ती, सावित्रीसाठी सौभाग्याचं लेणं, हिरवी साडी, फुलं, ते गजऱ्यासाठी फुलं होते बरं का, खारीक, वाटी, सुपारी, हळकुंड आणि हळदी कुंकू, एक अगरबत्ती आहे त्याच्यात आणि आणखी 1 रुपया पण आहे वाटतं. हे बी साहित्य हे घेणं खूप महत्त्वाचं आहे बरं का. सावित्रीसाठी सौभाग्याचं लेणं बी 5 बांगड्या, मंगळसूत्र, गजऱ्यासाठी फुलं किंवा वाहण्यासाठी मोगऱ्याचे फुलं, जोडवे, जे अगरबत्ती, घंटा, आरती केल्यानंतर घंटा वाजवण्यासाठी. आणि आमच्याकडे हरभऱ्याची डाळ भिजून घेण्याची प्रथा आहे बरं का. आम्ही हरभऱ्याची डाळ वडाच्या झाडाला भिजून घेतो. तुमच्याकडे जर प्रथा नसेल तर तुम्ही नाही घेऊ शकत. त्यात थोडीशी साखर टाकायची आणि वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला जाता वेळेस ते घेऊन जायचं. 5 सुवासिनीच्या ओट्या भरण्यासाठी गहू किंवा तांदूळ घ्या. मी इथे 5 सुवासिनीचे ओटे भरण्यासाठी घेतलेले 5 त्याच्यात वाटीचे तुकडे. वाटलंच तर तुम्ही 1 रुपयाही घेऊ शकता. आणि वडाच्या झाडाला वाहण्यासाठी आंबा, अष्टगंध,
नागिनीचे पानं बी लागतात बरं का, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. एक पीस पूजा मांडण्यासाठी, एक पीस आणि देवबाप्पाला देण्यासाठी एक पीस वेगळाच, असे 2 पीस घेतलेले आहेत. सर्व साहित्य झालं. आणखी काही राहिलेलं आहे ते मी दाखवते तुम्हाला. हे सर्व साहित्य आपण वटपौर्णिमेच्या दिवशी आदल्या दिवशी सर्व साहित्य गोळा करून ठेवायचं, कारण आपली धावपळ होणार नाही यासाठी आपण ही ध्यानात ठेवायचं आणि सर्व साहित्य गोळा करून ठेवायचं. आता याच्यात आपण धूप, अगरबत्ती आणि हे तुम्हाला दाखवलेलंच आहे सर्व साहित्य, आणि दक्षिणा म्हणून पैसे घेतलेले आहेत. चला आता देवबाप्पाला देण्यासाठी शिदा घेतात. आमच्याकडे ब्राह्मण देव बसलेले असतात ना, त्यासाठी शिदा घेतात. मी इथे तुरीची डाळ, साखर, तीळ, तांदूळ, ज्वारी, गहू आणि हरभऱ्याची डाळ हे 7 जिन्नस घेतलेले आहेत. तुम्ही या प्रकारे सर्व जिन्नस घ्या आणि वटसावित्रीची पौर्णिमेचा सण एकदम थाटामाटात साजरा करा. वटपौर्णिमेच्या तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.